अंड्याचा रस्सा करण्यासाठी खडे मसाले आणि किसलेलं सुकं खोबरं चांगलं सोनेरी रंगावरती तव्यामध्ये भाजून घेऊ। सुकं खोबरं भाजून झाल्यानंतर याच तव्यामध्ये थोडंसं तेल घेऊन उभा चिरलेला कांदा चांगला सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे। आता याचमध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसूण घालून कोथिंबीर थोडीशी कांद्यासोबत परतून घेऊ। मसाला थंड झाल्यानंतर लागेल तसं पाणी घालून छान बारीक वाटून घेऊ। आता आपण उकडलेली 5 अंडी जशी आपण भरली वांगी चिरतो त्या पद्धतीने चिरून घेऊ। कढईमध्ये मी अंड्याचा रस्सा करण्यासाठी थोडं तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर घरगुती कांदा, लसूण मसाला, थोडीशी हळद आणि गरम मसाला घातलेला आहे। लाल तिखट थोडं परतून झाल्यानंतर तयार केलेला मसाला किंवा तयार केलेलं वाटण घालू आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। आता यामध्ये जेवढा रस्सा पाहिजे आहे तेवढं गरम पाणी घालू, चवीनुसार मीठ घालू, उकडलेली अंडी घालू आणि 8 ते 10 मिनिटं अंड्याचा रस्सा शिजवून घेऊ। तर झणझणीत असा अंड्याचा रस्सा तयार आहे।